हव्वा कोणाची र कुरुंदवाडचा कुरुंदवाड नगर परिषदेसाठी 82.95% मतदान झाले आहे. मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केल्याने नवे राजकीय समीकरण घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील 22,224 मतदारांपैकी 18,435 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 9,459 महिला मतदार होते. कुरुंदवाड नगर परिषदेसाठी 10 प्रभागातून 20 जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदारांनी उत्साह दाखवला. दुपारी 12 वाजेपर्यंत 52.72 तर सायंकाळ अखेर 82.95% मतदानाची नोंद झाली. 10 प्रभागातील 28 मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. प्रभाग क्रमांक 8 मधील मतदान केंद्राबाहेर किरकोळ वादावादी झाली. प्रभागनिहाय मतदान याप्रमाणे: प्रभाग क्रमांक 1 90.3%, प्रभाग क्रमांक 2 75%, प्रभाग क्रमांक 3 86.24%, प्रभाग क्रमांक 4 82.14%, प्रभाग क्रमांक 5 84.67%, प्रभाग क्रमांक 6 84.62%, प्रभाग क्रमांक 7 82.83%, प्रभाग क्रमांक 8 82.60%, प्रभाग क्रमांक 9 79.8% तर प्रभाग क्रमांक 10 82.17%. नगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस, राजर्षी शाहू आघाडी, भाजपा आणि अपक्ष उमेदवार यांच्यात चांगली चुरस पाहायला मिळाली. नगरसेवक पदासाठी 65 उमेदवार तर लोकनियुक्त पदासाठी 4 उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या योगिनी पाटील आणि राजर्षी शाहू आघाडीच्या मनीषा डांगे यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. निवडणुकीचा निकाल उद्या घोषित होणार होता, मात्र आज दुपारी न्यायालयाने 21 डिसेंबरला राज्यातील सर्व निकाल जाहीर करण्याचे अचानक आदेश दिल्यामुळे उमेदवारांचे जीव टांगणीला लागले आहेत. नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार यासाठी कुरुंदवाडकरांना 19 दिवस वाट पाहावी लागणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मनोज कुमार देसाई आणि कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी विशेष प्रयत्न केले. बीपीएनसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे.